5वं तत्व आहे तोचपणाचा कंटाळा करू नका. म्हणजेच आपल्या रुटीनचा. आपल्याला रोज उठून तेच काम करायचा फार कंटाळा येतो. पण एक लक्षात घ्या, मोठे बदल एका रात्रीत होत नाहीत. रोजची छोटी छोटी कंटाळवाणी कामं असतात, तीच आपल्याला हळूहळू मोठ्या कामापर्यंत घेऊन जातात. रोज 20 मिनिटं ध्यान करणं किंवा रोज रात्री 10 वाजता न चुकता झोपणं हे आपल्याला कंटाळवाणं वाटू शकतं, पण ह्याच सातत्यामुळे आयुष्यात आपल्या चांगले बदल घडतात. तुमच्या मुलांच्या शाळेचं, अभ्यासाचं जसं वेळापत्रक असतं ना, त्याच पद्धतीने तुमच्या रोजच्या बोरिंग कामांचं वेळापत्रक तयार करायचंय तुम्हाला. कारण रोजच्या बोरिंग वाटणाऱ्या गोष्टींनीच आपल्या आयुष्याला स्थिरता येते हे आपण विसरतो. नेहमी एक्साइटिंग काहीतरी घडलंच पाहिजे असं नसतं. तेच रोजचं रुटीन, तोच चहा, स्वयंपाक, भांडी, कपडे, घराची साफसफाई याच गोष्टी तुमच्या आणि तुमच्या घरातल्यांच्या आयुष्याला स्टेबिलिटी म्हणजे स्थैर्य देतात. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी करण्यापेक्षा आहे तेच काम नीट, शांतपणे आणि रोज करणं, ह्याच्यामुळे तुमचं मन खंबीर बनतं. 6वं तत्व आहे स्वतःच्या दुबळ्या रूपाला रोज हळूहळू पण ठामपणे नाहीसं करत चला. आपण सगळ्यांमध्ये 2 व्हर्जन्स असतात. आपली 2 रूपं असतात. एक जे सतत कारण देतं आणि एक जे कारणं संपवतं आणि स्वतःमध्ये बदल घडवतं. तर आज ठरवा, आपली ती जुनी आवृत्ती जी सतत नंतर बघू, नंतर करू म्हणते, तिला डिलीट करायचं. मनातल्या जुन्या भीतीला अनइन्स्टॉल करा आणि नवीन व्हर्जन इन्स्टॉल करा. अशी व्हर्जन जी म्हणते की मी करून दाखवणार. आपलं दुबळं रूप म्हणजे ते रूप जे नेहमी घाबरतं, जे नेहमी इतरांच्या बोलण्याचा विचार करतं आणि जे स्वतःच्या चुकांसाठी इतरांना दोषी ठरवतं. आपल्या मनात एक लहानसा आवाज असतो जो आपल्याला सतत तू करू शकत नाहीस, तुझ्याकडून काही होत नाही असं सांगत राहतो. हा आवाज म्हणजे तुमचं दुबळं रूप आहे. तुम्हीच ठरवा, तुम्हाला हा दुर्बल आवाज ऐकायचा आहे की तुमच्यातला कणखर सुवर्णमयी आवाज ऐकायचा आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला तो नकारात्मक आवाज ऐकू येईल तेव्हा जाणीवपूर्वक स्वतःला सांगा, मी आता ती जुनी व्यक्ती राहिलेली नाहीये, मी सक्षम आहे. या एका वाक्याने तुम्ही तुमच्या मानसिकतेमध्ये खूप मोठा बदल घडवून आणाल. 7वं तत्व आहे स्वतःच्या मनःशांतीला कुठल्याही परिस्थितीत जपा. बाहेरचं सगळं साफ करतो आपण, घर, कपाट, किचन, पण मनातली अडगळ तशीच ठेवतो. कधी कोणी बोललेलं वाईट वाक्य, कुणाचं जजमेंट, अपमान हे सगळं आपण मनात ठेवतो आणि ह्या सगळ्या गोष्टी मनामध्ये गोंधळ उडवतात. अधूनमधून शांतपणे बसा, विचार करा, आज मी कुणाच्या शब्दांनी माझं मन भरकटून दिलं. तुमचं मन तुमचं मंदिर आहे, त्याचं दार कुणालाही उघडं ठेवू नका. आपल्या मनाची शांती ही जगातली सगळ्यात महागडी वस्तू आहे आणि तिचं संरक्षण करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. आपल्या मानसिक शांततेसाठी काही गोष्टींना नाही म्हणायला शिकणं खूप महत्त्वाचं आहे. ज्या गोष्टी, ज्या व्यक्ती किंवा ज्या चर्चा तुमच्या मनात नकारात्मकता भरतात त्यांच्यापासून लांब राहा.